ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या 2 संस्थांची आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विजय औंधे, तुम्ही महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सेक्रेटरी आहात, बरोबर? आणि प्रकाश बोरगावकर, तुम्ही हेल्पेज इंडियाचे डायरेक्टर आहात, मुंबई वेस्टर्न रिजन, बरोबर? बरं, तर तुमचा संघ जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी काय पद्धतीचं काम करतो? आमचा म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक महासंघ मी म्हणतो की महाराष्ट्रात जवळजवळ 2000 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. मुंबईमध्ये त्यातले जवळ 80 संघ आहेत. या संघांचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम आमचं महासंघ करतो. बरं, कोऑर्डिनेशन म्हणजे काय? त्या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटी सगळ्या चांगल्या ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधी चालू राहाव्या, ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी आणि समाजालाही कळावं की ही संस्था ह्याच्यातून काय करावं. आणि दुसरी गोष्ट, या संस्थांतर्फे सरकारकडे आपण जे जातो, बरोबर, ज्या लोकांच्या समस्या आहेत, इंडिव्हिज्युअल माणूस जाऊ शकत नाही, बरोबर आहे, इंडिव्हिज्युअल फाईट करू शकत नाही, बरोबर आहे, तर ह्या नुसत्या समस्या घेऊन आम्ही महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सगळीकडे आम्ही जातो. आणि ह्यासाठी आमचे दरवर्षी अधिवेशन होतात. अच्छा, अधिवेशनात आमच्या मुंबईच असं नाही, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, खेडेगावातले फेटेवाले, टोपीवाले सगळे लोक येतात आणि जवळजवळ 3 ते 4 हजार लोक एका गावात एकत्र येतात. अधिवेशनात सगळ्या गोष्टींचा, समस्यांचा विचार करतात. नुसत्या समस्याचा असं नाही, पण चांगल्या गोष्टी ज्या करतात त्यांच्या माहिती, ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी होत आहेत सरकारतर्फे, कॉर्पोरेशन तर्फे, त्याचा आहे. आणि नंतर लोकांना असं वाटेल ज्येष्ठ नागरिक म्हणजे फक्त समस्या, असं नाही, चांगल्या गोष्टीचं त्याची माहिती आम्हाला होते. नंतर ज्या समस्या आहेत त्याचा पण आम्ही पाठपुरावा महानगरपालिका, ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घेतो. अशा प्रकारे आणि आमच्या संस्थेतर्फे सुद्धा आम्ही काम करतो. फक्त आम्ही काही अपेक्षा करत नाही गव्हर्नमेंटने करावं की आमच्या आता ही समस्या आपण बघतो, या समस्या आपण आता आम्ही ऐकलं कलुकरांचं, आपण आपल्या, आता तुम्ही सांगितलं तसं आपण आपल्यातले सुद्धा काही लोक असे असतात. मुंबईमध्ये अशी गोष्ट आहे की आई वडील इथे एकटे असतात आणि मुलगा फॉरेनला असतो, बरोबर आहे. काही काही असं असतं मुंबईमध्ये, असे लोक आहेत की घर मोठे आहेत पण पाहुणे कोणीच नाही आहेत, दिवसभर वाट बघत असतात. तर तुम्ही सांगितलं अशी समस्या इथे सुद्धा होऊ शकेल की आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे आम्ही सांगू शकतो की आमची जी एवढी संख्या आहे तर अशी माणसं आहेत, अशा माणसांना तुम्ही दत्तक घ्या, अशा माणसांना मदत करा आणि एकटेपणा जाऊ द्या. यासाठी आमचा ज्येष्ठ नागरिक संघ दिवस रात्र एकत्र येत असतो, काम करत असतो आणि हळूहळू आमच्या ह्याच्यात आम्ही पुढे पुढे जात आहोत. बरं बरं, खूपच चांगली आणि स्तुत्य कामगिरी करताय तुम्ही. बोरगावकर, तुम्ही हेल्पेज इंडियाच्या तर्फे जॉईंट डायरेक्टर म्हणून आहात. कलगुटकरांनी सांगितलं तसं तुम्ही त्यांना मदत करतायत, म्हणजे काय तुमचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट कसा झाला? कलगुटकरांच्या बाबतीत मी एवढं सांगतो की प्रथम कलगुटकर हे एका वृद्धाश्रमाचे ज्या इन्चार्ज आहेत शारदा मॅडम, त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला. आता शारदा मॅडम या एका लेडीज वृद्धाश्रमच्या इन्चार्ज आहेत. तर यांची केस त्यांनी मला सांगितली, त्यांनी मला फोन करून सांगितलं की अशी माझ्याकडे केस आली आहे आणि माझ्याकडे मी दोघांना ठेवू शकत नाही, कारण वृद्धाश्रम स्त्रियांचा, महिलांचा आहे, त्याच्यामुळे आता यांची व्यवस्था करायची आहे. तर या दोघांना एकत्र कुठे ठेवणं शक्य आहे का? अच्छा. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केला. आधी माझी इच्छा होती की दोघांनी एकत्र कुठेतरी राहावं, खरंच. पण गंमत अशी आहे की आज म्हणजे सांगताना वाईटही वाटतं की आज वृद्धाश्रमाची परिस्थिती अशी आहे की सगळ्या वृद्धाश्रमांमध्ये वेटिंग लिस्ट सुरू आहे. अशी म्हणजे केवढी वृद्धाश्रम आहेत आपल्याकडे? वृद्धाश्रम कमी आहेत, पण वृद्धाश्रमामध्ये भरती होण्यासाठी, ऍडमिशन घेण्यासाठी लोक भरपूर आहेत. बापरे, म्हणजे परिस्थिती खूप उलटी आहे. आणि त्याच्यामध्ये अशी वृद्धाश्रम ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया एकत्र राहतात याची संख्या अजून कमी आहे. मुंबईत अशा वृद्धाश्रमांना जेव्हा मी माहिती काढली, विचारपूस केली, तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की सध्या जागा नाहीये. अच्छा. आणि माझा प्रयत्न सुरू आहे. पण आता यांच्यावरती तशी परिस्थिती आली आहे की आता यांना लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायची. म्हणून शेवटी मग मी विचार केला की नाही, आता यांना तरी तात्पुरती जागा कुठेतरी मिळणं आवश्यक आहे. म्हणून मी एका वृद्धाश्रमाशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यांना तिथे ऍडमिशन द्यायला तयार आहोत. पण ही तात्पुरती व्यवस्था अजून शोध चालू आहे आणि तो ठेवायचा एवढ्यासाठी, कारण या वयामध्ये या लोकांना असं वेगळं ठेवणं कोणालाच पटत नाही, ते मलाही पटत नाही. आणि काय असतं, या वयामध्ये दोघांना एकमेकांची आवश्यकता खूप आहे. अगदी. पण मग ते खूप दूर आहेत का? दूर म्हणजे जास्त दूर नाहीत, कारण आता काय, हा जो स्त्रियांचा वृद्धाश्रम आहे हा आहे माझगावला, आणि हा जो वृद्धाश्रम मी जो बघितलाय हा आहे नागपाड्याला. आता मुंबईच्या दृष्टीने जर म्हटलं तर अंतर कमी आहे पण जास्तही आहे.
पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघं वेगळे राहतात हाच मुळात फार भयंकर आहे प्रकार. पण तरी प्रयत्न सुरू आहेत आणि मला आशा आहे आणि विश्वासही वाटतो की पुढे मागे हे एकत्र राहतील आणि अशी व्यवस्था जरूर होईलच. आणि बहुतेक 1 तारखेला झाली तर मला उलट आनंद आहे की दोघे एकत्रच राहतील. हो हो हो. सुहासिनी ताई, तुम्ही अशा अंतरावर राहणार, नागपाडा ते माझगाव आता तुमची येणं जाणं सुरू होणार, कसं वाटतंय तुम्हाला त्याचं? अवघड तर वाटतेच आहे. आता काय करणार, नाईलाज तर राहायला पाहिजे ना, जिथपर्यंत काय होत नाही व्यवस्था. आणि त्यांच्याबद्दलची काळजी म्हणजे तिकडची व्यवस्था, मग ती चिंता मनाला राहणारच. पण तुम्ही सांगा बोरगावकर की हेल्पेज इंडिया नक्की काय काम करते? हेल्पेज इंडिया ही भारतातली एकमात्र अशी संस्था आहे की जी संपूर्ण भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करते. आणि आमचा जो मेन फोकस ग्रुप आहे तो आहे गरीब आणि निराधार वृद्ध यांच्यासाठी. म्हणजे साधारणपणे जर आपण वृद्धांच्या जर समस्या जर बघितल्या तर ढोबळमानाने आपण म्हणतो की त्यांच्या शारीरिक समस्या, आर्थिक समस्या आणि मानसिक समस्या या 3 महत्वाच्या. आणि याच्यासाठी आम्ही गेली 32 वर्ष झाले हेल्पेज इंडिया निर्णायक कार्यक्रम राबवत आहे की ज्या दृष्टीने या लोकांना सर्वतोपर आधार मिळावा आणि त्यांनी एक स्वावलंबी जीवन जगवावं. आणि त्याचबरोबर समाजात सुद्धा आम्ही जनजागृती निर्माण करतो, मुख्यत्वे करून युवा पिढीमध्ये. अच्छा, हा, कारण ते महत्वाचं आहे, ते खूप महत्वाचं आहे. आणि यासाठी मला सांगताना खूप आनंद वाटतो की आमचा स्कूल व्हॅल्यू अँड एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही निर्णय शाळा कॉलेजच्या माध्यमातून जाऊन मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाऊन याबद्दलची त्यांना आम्ही माहिती देतो. आणि मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच शाळेच्या मुलांचे जेव्हा आम्ही या व्हिजिट्स ऑर्गनाईज करतो निर्णय वृद्धाश्रमात, त्यांना आम्ही जेव्हा घेऊन जातो, कारण आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही ठीक आहे दरवर्षी पिकनिकला जाता, कुठे फिरायला जाता, ठीक आहे एक व्हिजिट तुमची वृद्धाश्रम. आणि त्या वृद्धाश्रमात जेव्हा ते जातात तेव्हा ते आजी आजोबा पाहिल्या थोडंसं कसं त्यांच्याशी बोलू, काय एक थोडीशी ती भावना त्यांच्यामध्ये असते. आणि तुम्ही विश्वास करणार नाही, फक्त 2 तासाची व्हिजिट असते ही. सुरुवातीला जी मुलं बिचकलेली असतात, थोडी कशी काय बोलाय म्हणतात, तीच मुलं 2 तासानंतर अक्षरशः रडत बाहेर निघतात. या 2 तासात जी अटॅचमेंट त्यांची होते, जी भावनिक जवळीक होते या आजी आजोबांबद्दल समाजाच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलून, ती मुलं काही कितीतरी अशी एकदम रडायला लागतात की नाही खरंच एवढी चांगली नव्हतं, आम्ही यांना सोडून चाललो. आणि पण त्याचा फायदा एक हा झालाय की बरीच शाळेतली मुलं आपल्या आई वडिलांना घेऊन सुट्टींच्या दिवशी त्या वृद्धाश्रमात येतात, त्यांच्यासोबत वेळ घालवतात. दिवाळी, दसरा, होळी या सणासह साजरे करून एवढंच नव्हे तर त्यांना घरी पण घेऊन जातात. हा, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो की चला काही ना काहीतरी थोडंफार चांगलं काम या माध्यमातून होत आहे. त्यांच्यासारखंच मी जवळजवळ 900 मुलांना आम्ही आजी आजोबांबद्दल निबंध लिहायला सांगितला. स्वतः सगळे निबंध तपासले आणि खरोखर इतके निबंध डोळ्यातून पाणी आणणारे होते. त्यातले काही मुलांनी असं लिहिलं की जे आई वडील आपल्या आमच्या आजी आजोबांना आश्रमात पाठवतात त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. बापरे, अक्षरशः. आणि त्यांनी आपल्या आजी आजोबांबद्दल आठवणी इतक्या छान छान दिल्या की ते बघून आम्हाला वाटलं की खरोखर या मुलांच्या मनात अजूनही आजी आजोबांचं प्रेम आहे, पण त्यांना आजी आजोबा मिळत नाहीयेत. कारण शक्यतो मुंबईत लहान खोल्या काही कारण पुष्कळ आहेत, आजी आजोबा त्यांना मिळत नाहीये, त्यांना आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीये. आणि तुम्हाला मी सांगतो की असे इतके अनुभव आहेत की ज्यामध्ये की त्या मुलांना हे सुद्धा माहित नाही की आपले आजी आजोबा गावी आहेत की कुठे आहेत. अच्छा, एक साधं उदाहरण मी देतो. गुजरात मधली आहे, अहमदाबाद मधली घटना. एका शाळेतल्या मुलींचा ग्रुप आम्ही एका वृद्धाश्रमात व्हिजिटसाठी नेला. आणि 9वी आणि 10व्या वर्गातल्या काही सिलेक्टेड 55 मुली होत्या. आणि त्यांना मी सांगितलं की आपण वृद्धाश्रमाला भेट द्यायला जायचंय. मुली निघाल्या आनंदाने, त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी बरेच गिफ्ट वगैरे पण घेतले होते. आणि सगळी मुली छानपैकी ती बस त्या वृद्धाश्रमासमोर थांबली, त्यांच्या गेट समोर सगळ्या मुली उतरल्या. त्यामधली एक मुलगी जी होती, जशी तिने त्या वृद्धाश्रमामध्ये जशी एंट्री केली, दरवाजावर ती मुलगी 2 मिनिटं एकदम थांबली, स्तब्ध. आम्हाला आश्चर्य वाटलं काय झालं. आणि ते एका स्त्रीकडे टकलावून बघत होती. आणि दुसऱ्या सेकंदाला ती पळत पळत गेली त्या स्त्रीकडे आणि तिने अक्षरशः मिठी मारली, रडायला लागली. मग सगळ्यांना आश्चर्य वाटले, काय आपली मुलगी येते काय, थांबते काय, एकदम धावत पळत जाऊन. आणि नंतर कळलं की ती जी स्त्री तिथे होती वृद्धाश्रमात, ती त्या मुलीची आजी होती. आणि त्या मुलीला हे माहित नव्हतं की आपली आजी वृद्धाश्रमात आहे. कारण आई वडिलांनी काय सांगितलं की तुझी आजी गावामध्ये आहे. जेव्हा ही व्हिजिट संपली, ती मुलगी घरी गेली. तिने आई बाबांना विचारलं आणि अक्षरशः 1 तासाच्या आई बाबांना घेऊन वृद्धाश्रमात आली आणि आजीला घरी घेऊन गेली. क्या बात है.
म्हणजे ही परिस्थिती आहे आज, आणि याच्यासाठी या युवा पिढींना जागृत करणं, त्यांना सांगणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. तुम्हाला पण अनेक असे अनुभव आले असतील मला वेगवेगळ्या. पण खूप दररोज आमच्या घरी अशा प्रकारच्या घटना ऐकू येतात, फोन येतात, हे करतात. परवाच एक अशी गोष्ट आली की एका आजोबांचा फोन आला की माझा मुलगा माझी जुनी जागा मला देत नाहीये. अच्छा. देत नाही म्हटलं, का देत नाही? तो म्हणतो तुम्ही या, पण त्या माणसाची मुलगी, मी ह्या मुलाची बहीण, ती ह्या घरात नको. कारण काय, हा जो नोकरीला असताना दुसरीकडे जागा दिली आणि तो तिकडे त्याच्या क्वार्टर्स मध्ये गेला. आता नोकरी संपल्यानंतर परत आपल्या जागी यायचं, तर मुलगा म्हणतो या घरात जागा नाही, तुम्हाला फक्त जागा आहे, माझ्या बहिणीला आणि बाकीच्या लोकांना जागा नाही. असेल तर त्या बहिणीने बाहेर राहावं किंवा बाहेर आंघोळ करावी किंवा ह्या अशा कराव्या. सख्या बहिणीच्या बाबतीत बापरे, ह्या अशी इतका गोष्टी, द्वेष. आणि त्या माणसासाठी आम्ही प्रयत्न वेगवेगळे प्रकार करावे लागतात. मग बरोबर. आम्ही थोडेसे आजूबाजूचे लोक, नंतर पोलीस म्हणा, हे म्हणा, अच्छा. अशा थोडंसं हे करून दबावून, फॉर्च्युनेटली ॲज ऑन टुडे ते फॅमिली हेच आहे. पण अशा आपण किती लोकांकडे, ह्यासाठीच आम्ही ज्येष्ठ नागरिक संघांचं महत्व आहे की ज्येष्ठ नागरिक संघ प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यात असायला पाहिजे. त्या निमित्तानं एकटा जो ज्येष्ठ नागरिक आहे तो आपली सुख दुःख त्यांच्यासाठी हे सांगू शकतो. पण ह्यासाठी थोडंसं प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट हा सब्जेक्ट लोकांनी घेतला पाहिजे, आणि तो जवळ 45 ते 50 पासून सुरू करायला पाहिजे. कारण सगळ्याच गोष्टी तरुण पिढी चुकते असे नाही, आणि सगळ्याच गोष्टी ते बरोबर आहे असे नाही. ते सगळ्यांचं समन्वय, यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ आमचे दर आठवड्याला एकदा येतात. आता ह्यासाठी मुख्य समस्या आमची आहे की नॅशनल पॉलिसी ऑफ ओल्डर पर्सन, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी पॉलिसी आहे, ती पॉलिसी 1993 का काही 94 साली काय केली आहे, 1999. पण इम्प्लिमेंटेशन पार्ट इज झिरो. काही होत नाहीये. ती पॉलिसी आली तर ज्येष्ठ नागरिकांना स्वर्ग होईल भारतात. अच्छा, म्हणजे काय एक्झॅक्टली? त्या पॉलिसीमध्ये वृद्धाश्रम आहेत, त्या पॉलिसीमध्ये विरंगुळा केंद्र आहेत, त्या पॉलिसीमध्ये तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटची अश्युरन्स आहे, कुठल्याच प्रकारची काळजी नाही. पण हे इट इज ओनली ऑन पेपर, निदान 100% नाही, त्यातल्या काहीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत. आता विरंगुळा केंद्र पाहिजे. आमच्यातले तुम्ही बघाल की बहुतेक ज्येष्ठ नागरिक रेल्वे स्टेशनवर बसले असतात गप्पा मारायला, त्यांना जागा नसते, कोणतरी येतो, उठवतो, परत तिथे येतो. कोणाच्या घरी जाऊ शकत नाही, जागा नसते, रस्त्यात कुठेतरी बसतात, थोड्या 2-4 प्रेमाच्या गोष्टी बोलतात. त्यासाठी विरंगुळा केंद्र हिची गरज आहे, आणि त्या पॉलिसीमध्ये हे विरंगुळा केंद्र आहे. वृद्धाश्रमाची गरज आहे, त्या पॉलिसीमध्ये वृद्धाश्रम आहे. ज्येष्ठ नागरिकाला मेडिकल एडची गरज आहे, त्या पॉलिसीमध्ये आहे. पण या सगळ्या गोष्टी पेपरमध्ये आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, पण अजून आमच्याकडनं आता सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच करायला पाहिजे असं नाही, काही गोष्टी आपण करायला पाहिजे. वृद्धाश्रम आपल्यातलेच काही डोनर्स आहेत, काही दानदूर लोक आहेत, काहीने केलेले आहेत. आमचा पार्ले टिळक जो आमचा वृद्धाश्रम आहे, तो पार्ले टिळक ज्येष्ठ नागरिक संघाने चालवलेला आहे. अच्छा. आणि त्यांच्यातर्फे सगळ्या सोयी होत आहेत. अतिशय चांगले आदर्श संघ सुद्धा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघची आवश्यकता इथे आहे की तो ह्या दुर्लक्षित लोकांकडे बघून त्यांना बरोबर घेऊन त्यांचं आयुष्य सुधारेल. बोरगावकर, तुम्ही सांगा की तुमच्याकडे पण अनेक असे फोन कॉल्स येत असतील, इमर्जन्सी मधले फोन कॉल्स येत असतील. काय पद्धतीच्या केसेस तुम्ही ऐकल्यात? म्हणजे अशा बऱ्याच केसेस येतात, बऱ्याच केसेस. म्हणजे जर सांगायचं झालं, म्हणजे आता या कार्यक्रमाला येण्यापूर्वी सांगतो, अर्ध्या तासापूर्वी मला एक फोन कॉल आला मोबाईलवर. एक ज्येष्ठ स्त्री, तिचा फोन होता चारकोपवरून, आणि ती अक्षरशः रडत होती. रडता रडता मला म्हणाली की माझा मुलगा मला त्रास देतो, तो म्हणतो तू घराच्या बाहेर जा, मला शिव्यागाळ करतो, मी काय करावं मला सांगा आता ताबडतोब. अरे बापरे, किती वाईट वाटतं हे ऐकून. आणि अक्षरशः ती रडत होती. त्यांना सांगितलं, म्हटलं 1090 जी हेल्पलाईन आहे. अच्छा. कारण 1090 पोलीस हेल्पलाईन आहे, आणि हेल्पेज इंडिया त्यांच्या संलग्न काम करत आहे. म्हटलं आधी ताबडतोब तुम्ही त्यांच्याशी नोंदवा तुमची ही कंप्लेंट, आणि त्यानुसार ते लगेच तुमच्या एरियामधून याबद्दलची माहिती देतील. त्यांना खूप बरं वाटलं. त्या म्हणाल्या मला नंतर तुम्हालाही भेटायला यायचं. म्हटलं तुम्ही या, म्हटलं आपण भेटून येऊन मार्ग काढू. अशा बऱ्याच केसेस येतात.